तर मित्रांनो, आता या हॉलची एक्साइटमेंट, या हॉलची हीट, या हॉलची जी तत्परता ही अजून वाढणार आहे माय डिअर फ्रेंड्स. आज याच्यानंतर जी व्यक्तिमत्व आपण बोलवतोय मित्रांनो, त्या व्यक्तिमत्वाचा मुळात टाइम मिळत नाही, पण ज्यांनाही त्यांचा टाइम मिळाला त्यांचा टाइम बदलल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. अशी व्यक्तिमत्व आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला गाईड करण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, विजन मिशन देण्यासाठी आज जी व्यक्तिमत्व आलेली आहे मित्रांनो, त्या व्यक्तिमत्वाबद्दल मी काय बोलावं सर, शब्द कमी पडतील. आज एक असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वानं संपूर्ण महाराष्ट्रातला पहिला फॉर्म फिलअप केला होता आणि एक विजन मिशन ठेवून काम केलं होतं. आज जर पाहायला गेलं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात त्या व्यक्तीचं फक्त केवळ नेटवर्क नाहीये, असे हजारो लीडर्स त्या व्यक्तिमत्वाने उभं केलेले आहेत. आज ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्यात जास्त एनटीसी, सगळ्यात जास्त सीटीसी, सगळ्यात जास्त आयटीसी क्रिएट करणारी पर्सनॅलिटी माय डिअर फ्रेंड्स. आज एक असं व्यक्तिमत्व, आज भरपूरशे लोक येतात एखाद्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये ते मोठे होतात, पण एक असं व्यक्तिमत्व मित्रांनो, आज ते मोठे नाही झाले, आज स्वतः मोठे नाही झाले, त्यांनी या क्षेत्रालाच मोठं करून टाकलं. आज त्या व्यक्तिमत्वाला आपण बोलूयात मित्रांनो, चक्क नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व एक नंबर आहे माय डिअर फ्रेंड्स. आज दादासाहेब फाळके अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित द रियल रूट वर्कर, द रियल नेटवर्कर अँड द रियल नेटवर्क किंग, 2 ID WTC plus 1 ID UTC Universal Team Coordinator, creator of Ceiling Achiever. So ladies and gentlemen, put your hands together for none other than our great Mahaguru, none other than Mr. Kishorji Ahir sir. क्या कभी दीपक जलता है, कैसी है छोड़ गया JDJ. माय डिअर फ्रेंड्स, सरांना सन्मानित करण्यासाठी आज मी स्टेजवरती आमंत्रित करतो. प्लीज वेलकम इंटरनॅशनल टीम कोऑर्डिनेटर बोंद्रे फॅमिली. प्लीज वेलकम UTC पर्सनॅलिटी मिस्टर NU माले सर अँड मिस्टर मुरारी माले सर. अँड प्लीज वेलकम ऑल NTC नॅशनल टीम कोऑर्डिनेटर्स. प्लीज वेलकम ऑन द स्टेज. प्लीज वेलकम. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. Mixed by JDJ. सगळ्यांचं धन्यवाद. नमस्कार. माझी खरोखर नात्याची इच्छा होतीच, पण बरेचसे जण असं घड्याळ पाहत होते, त्यांना कोणती लागली माहीत नाही, पुढून का मागून, म्हणजे पुढून भूक मागून आग लागली असली पाहिजे ना आजच्या कार्यक्रमातून.
तर मित्रांनो, असे किती लोक आहेत जे कार्यक्रमाला पहिल्यांदाच आले किंवा मलाही पहिल्यांदाच बघताय. अच्छा, मी पण तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, आता मी शेवटचाच आहे. मला तुमच्या भावना कळाल्या, पण माझी बी कल्पना ऐकून घ्या. तर मित्रांनो, मागच्या 2-2.5 तासापासून तुम्ही सर्वजण बसला आहे. खरोखर आज एवढे पेशन्स तुमच्यामध्ये. सर्व जमिनीवर बसलेल्या जमीनदार लोकांना पण नमस्कार. एवढे जमिनीवर बसले सर्वजण. चौकात पण उभे चौकीदार, त्यांना पण नमस्कार. म्हणजे आधी येऊन बसले असे चेअरमन लोक जे चेअरवर बसले, त्यांना डबल नमस्कार. नमस्कार नमस्कार. मित्रांनो, हा जो प्रोग्राम तुम्ही बघितला असेल, ते पहिल्यांदा आले असतील, त्यांना वाटत असेल जो पण इथं आला का वाजवा टाळी. आजपर्यंत काही आयुष्यात एवढ्या कोणासाठी वाजले नसतील एवढ्या कार्यक्रमात वाजल्या. पण मित्रांनो, हा टाळ्या घरी वाजवता का? आज मित्रांनो, आपण सर्वजण एकत्र झालो, त्याला एक निमित्त पण आहे, किंवा मी पण आज आलो त्याला पण एक निमित्त आहे. न्यू ब्रँड NBC जे जाधव फॅमिली बनले, आज यांची हिस्ट्री मी आणि महाले सर या हॉलमध्ये आम्ही दोघं आहे, जे इनिशियल लेवलपासून बघणार आहे. तसं आम्ही त्यांना 17-18 वर्षापासून ओळखत असतो ना माले सर, त्यांच्या गावापासून. त्यांचं गाव त्या भागामध्ये मला ओमनीवर महाले सरांनी ह्याच जाधव फॅमिली सोबत पुरे खेडेपाडे घुमवले होते, फिरवले होते. पण काही का आहे ना, त्या काळाचा त्यांचा निर्णय, त्यांनी केलेली मेहनत, ते म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही आहे, आणि आज त्याची पावती मुक्तेश जाधव सरांना दिली. आज मित्रांनो, नवीन लोकांना सांगण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास या कपलने, त्यांच्या टीमने ORG1 ORG2 मिळून आज जवळपास रुपीजमध्ये 5 करोडचा बिझनेस, बाहेरच्या दुनियामध्ये 5 करोड ही फार मोठी फिगर आहे. आज आपण सर्वजण त्यांच्या निमित्ताने आलो. आज मित्रांनो, ज्यांना या डायरेक्टली इंडस्ट्रीबद्दल मार्केटमधून छोटी मोठी इन्फॉर्मेशन असते, इथं मोजकेच असे लोक आहेत ज्यांना डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचं नॉलेज पण आहे. नॉलेजमध्ये आणि इन्फॉर्मेशनमध्ये फार मोठा फरक आहे. काही लोक इन्फॉर्मेशनलाच नॉलेज समजून घेतात, आणि ह्या इंडस्ट्रीबद्दल, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीबद्दल या इंडस्ट्रीत 3 नावाने ओळखतात: डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग आणि मल्टी लेवल. तर मित्रांनो, माझ्यासाठी सुद्धा 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी हे शब्द पहिल्यांदा नवीनच होते. माझं नाव किशोर अहिरे, प्रॉपर नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका, आणि त्या सटाणा तालुक्यामध्ये छोटंसं खेडेगाव आहे आरई. मूळचा मी तिथला आहे. शेतकरी कुटुंबातून लहानाचा मोठा झालो, शिक्षण केलं, DED कॉलेज केलं, आणि संभाजीनगर जिल्हा परिषद आणि वैजापूर पंचायत समिती इथं मी 10 नोव्हेंबर 1995 शिक्षक म्हणून रुजू झालो. 1995ला नोकरी करत असताना आमचे जे स्टाफ असायचं ना, त्या स्टाफमध्ये चर्चा व्हायची. मी तर नवीनच होतो, मला काही सिनियर्स होते स्टाफमध्ये. आम्ही जवळपास 11 लोक होतो शिक्षक. तरी त्या जे सिनियर लोक होते त्यांना असं विचारायचो मी, कसबे गुरुजी, कडवे गुरुजी, कसबे, कडवे, सोनवणे असे बरेच होते. तर त्याच्यात विचारायचो मी, गुरुजी तुम्हाला किती वर्ष झाली नोकरीमध्ये? तर आमचे सोनवणे सर सांगायचे मला 12 वर्ष झाली, कडवे सर सांगायचे मला 25 वर्ष झाली, आणि आमचे कसबे सरची शेवटीच फडफड होती 35 वर्ष, म्हणजे रिटायरमेंट. तर त्यांनी मला अचिव्हमेंट, म्हणजे जसं आपण अचिव्हमेंट विचारतो ना, तसं त्यांनी मला त्यांच्या आयुष्यात काय केलं इकॉनॉमिकली, तर मला त्यांनी सांगायला सुरू केली. आमचे इथं गुरुजी लोक काही कोणी नसतील, आहेत कोणी शिक्षक, आहे कोणी मास्तर? ओके मास्तर, जय जिल्हा परिषद.
त्या जिल्हा परिषद. तर दुपारच्या जेवणामध्ये मी सहज विचारतो ना, ही घटना आहे 95, 96, 97च्या दरम्यानची. आता म्हणजे या गोष्टीला जवळपास 30 वर्ष. तर त्याच्यात एक सोनल गुरुजी बोलले, ह्याच पगारातून मोटरसायकल घेतली, पहिली अचिव्हमेंट, ती पहिली रँक होती त्यांची. ओके. कडवे गुरुजीला विचारलं, कडवे सर तुमची काय अचिव्हमेंट? म्हणे पोरं लहानाचे मोठे केले, मुलीचे लग्न केले, बाळातपणे केले, ही अचिव्हमेंट. म्हटलं अजून घर घेतलं. म्हटलं घेतलं का? SBI दिलं. हा, SBI दिलं, पण मी घेतलं. नंतर आमचे जे रिटायरमेंटला होते ते तर आमचे कसबी गुरुजी, म्हणजे भयंकर भारी, गंगापूर तालुक्यात काहीतरी गाव होतं त्यांचं. 3 रुपयात चहा प्यायची ती मस्तपैकी, रुपयाचं 2 रुपयाची साखर, रुपयाची पावडर, अशी क्वांटिटी राहायची आमची. तर त्यांना विचारलं, कसबे सर तुमची अचिव्हमेंट काय? 35 वर्ष की मी पण आता त्याच क्षेत्रात आहे, माझं भविष्य तुमच्या जे तुम्ही सांगतात माझं की तेच आहे. तर त्यांनी सांगितलं, केशर भाऊ हीच सायकल आहे. शेती घेतली, घर घेतलं. मी त्याच विचार केला, जो यांचा वर्तमान आहे हा माझा भविष्य काळ. नोकरीच्या माध्यमातून होऊन काय होऊ शकतं? तर काळाची गरज वाटली एक्स्ट्रा इन्कम सोर्स. काय वाटतं, काळाची गरज आहे का एक्स्ट्रा इन्कम सोर्स? या हॉलमध्ये 10% लोक असे पण असू शकतात, एक्स्ट्रा इन्कम सोर्स सोडा, त्यांना इन्कम सोर्स नाही, एक्स्ट्राचा तो विषयच नाही. तर माझ्या मनात आलं, यार इथं जर आपण ह्याच तालुक्यात राहिलो तर आपल्या नोकरीशी दुसरा पर्याय नाही. बाहेरगावी करून काय करणार दुसऱ्या तालुक्यामध्ये? एक नोकरी असून दुसरी करणं शक्य नाही, नोकरी असून दुकान टाकणं शक्य नाही. माझ्या विचाराला आपली वडिलोपार्जित शेती करू शकतो, पण आपल्या गावाकडे बदली झाली तर मी साम दंड भेद वापरला, गावाकडे बदली केली, नोकरी पण करायची, शेती पण करायची, सुट्टीच्या दिवशी किंवा मजूर लावून. तर मित्रांनो, त्यावेळेस जी मजूर लावून शेती केली ना 3 वर्ष, जेवढं माझं 10 वर्षातला पगाराचं छोटं मोठं वाचवलेलं होतं, शेती 3 वर्षात पुरी खाऊन गेली. आमच्याकडे म्हण आहे, दरची माती दर आणि 3 दगडी वर. मजूर, निसर्ग आणि बाजारभाव हे शेतकऱ्याच्या हाताबाहेर. आणि आमच्याकडचे मजूर तर मस्त म्हणायचे, मास्तरला काय कमी, मास्तरला काय कमी. इकडे पण म्हणत असते, आमच्या मास्तरांना अशी लोक काय म्हणतात ते कळत नाही. 2 शब्द, मास्तरला काय कमी आणि मास्तर स्वतः कंजूस नाही. हा, आमच्याकडच्या इकडच्या नाही, आणि हॉलमध्ये तर अजिबात नाही. आमच्याकडच्या शिक्षकांना असं म्हणतात की मास्तरलाही कंजूस राहतात. तर मित्रांनो, शेती करता करता माझ्या एका कृषी सहाय्यकासोबत ओळख झाली, आणि त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये हे जे बॅनर आहे 10 नोव्हेंबर 2005ला, आज काय आहे 24, येणारा 25, माझ्या आयुष्यामध्ये या बॅनरची सुरुवात झाली 10 नोव्हेंबर 2005ला. तसं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये मी 25 वर्षापासून आहे, पण ह्या बॅनर सोबत 10 नोव्हेंबर 2005 पासून तर आज तागायत टिल डेट मला जवळपास या कंपनीसोबत झाली 20 वर्ष, या मॅनेजमेंटसोबत. इनिशियल लेवलला सुरुवातीच्या वेळेस मित्रांनो, मी नोकरी पण केली आणि हा बिझनेस पण केला. नोकरी करून केला साईड इन्कम म्हणून, साईड बाय साईड इन्कम म्हणून. नोकरी 5-6 वाजेपर्यंत सुट्टी व्हायची, 6-7 वाजेनंतर यायचो, आणि शनिवार रविवार मी महाजन साहेबांकडे यायचो. दौलताबाद, खुलताबाद, फुलंब्री, आबेल, परत आपलं संभाजीनगर, असे शनिवारावर इकडे यायचो. हळूहळू टीम वाढत गेली, एरिया वाढत गेला, टर्नओव्हर वाढत गेला, इन्कम वाढत गेला, माझा कॉन्फिडन्स वाढायला लागला, माझा ट्रस्ट वाढायला लागला, आणि माझं इकडे कल वाढायला लागला नोकरीपेक्षा. आणि एक लेवल अशी आली, एक इन्कम असा यायला लागलं, आणि गरज अशी निर्माण झाली की मला नोकरी सोडणं गरजेचं वाटायला लागलं. आणि एक दिवस तो उजळला. मी मलेशियाला गेलो 2007 मध्ये. मलेशियामध्ये कंपनीचा एक खूप भव्य दिव्य प्रोग्राम होता. जसं आता इथं 12 जानेवारीला आपल्या संभाजीनगरमध्ये स्टेडियममध्ये प्रोग्राम आहे. मी त्या ठिकाणी तो प्रोग्राम बघितला, आणि तो प्रोग्राम बघितल्यानंतर
मला या बॅनरची स्ट्रेंथ लक्षात आली, टेप लक्षात आली, फ्युचर लक्षात आली आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेतला भारतात येऊन की इथून पुढे आपण लाईफ टाईम ह्याच कंपनीसोबत राहणार आणि मी गव्हर्नमेंट नोकरी सोडली. गव्हर्नमेंट नोकरी सोडायला हिंमत लागते मराठी माणसा. कारण आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मातील जी मराठी माणसं आहेत यांना नोकरी एवढी प्रिय आहे असावी, पण त्या व्यतिरिक्त विश्व काय बदलते याच्याकडे पण लक्ष असावं. कारण मराठी माणसांना दोन गोष्टी लई आवडतात, एक नोकरी आणि दुसरी माझं बी तेच झालं. 95 नोकरी, 96 छोकरी, 97 छोकरा, लाईफ सेटल. आता म्हटलं आपल्या जीवनात काय झालं, आता गव्हर्नमेंटची नोकरी लागली, आता काय इथून पुढे काय डोक्यात काही कारण असतील ना. परंतु नैरेन मार्फत आहिरे या सिस्टीम मध्ये आलो आणि विचार केला की आता नोकरी सोडू. मित्रांनो, नोकरी वाईट होती म्हणून नाही सोडली, नोकरीपेक्षा हा धंदा चांगला होता म्हणून मी नोकरी सोडली. मला नोकरीच्या 10 पट भविष्य, जिल्हा परिषदेच्या नोकरीपेक्षा मला 10 पट भविष्य या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये दिसलं, जो भारताचा भविष्य आहे. हे 20 वर्षापूर्वी लक्षात आलं. कारण मित्रांनो, जी लोक आयुष्यामध्ये बिझनेस करतात ना त्यांचं लाईफ बघा. वाणी बांधव, सिंधी बांधव, पंजाबी बांधव, मुस्लिम बांधव, ही लोक धंदा करतात का नोकरी करतात? धंदा. 30 वर्ष अशी दोन लोक डोळ्यासमोर आणा की 30 वर्षापूर्वी एकाने नोकरी सुरू केली आणि 30 वर्षापूर्वी एकाने धंदा सुरू केला. एंड ऑफ टिल डेट कोण श्रेष्ठ असेल? का करत नाही? मराठी माणसाला धंद्याबद्दल भीती वाटते, रिस्क वाटते, नोकरीमध्ये फिक्स वाटते. मित्रांनो, नोकरी 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी भेटणं इझी होतं. कारण डिमांड आणि सप्लाय डिफरंट होता. डिमांड खूप, सप्लाय कमी. आज हा रेशो उलटा झालाय. आज डिमांड आहे छोटी आणि सप्लाय आहे भला मोठा. रेशो मॅच नाही आहे. आज 90% सुशिक्षित बेरोजगार डिप्लोमा डिग्री करून सुद्धा आज त्यांना पाहिजे मनासाठी नोकरी नाही, असे 90% मुलं मुली आहेत. आज मित्रांनो, हा बिझनेसचा फायदा काय झाला? माझे पण मुलांनी डिप्लोमा डिग्री केला. 20 वर्षापूर्वी जो हा मी निर्णय घेतला याचा फायदा मला तो झालाच झाला. घनपचो. परंतु इनडायरेक्टली हा बिझनेस माझ्या मुलांना पण लागू झाला. या हॉलमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांना एकदम मान्य असेल, बापाची नोकरी मुलाला कधी लागू होते का? बापाची नोकरी कधी मुलाला लागू होते का? पण बापाचा धंदा मुलाला लागू होतो की नाही? आज अनेक समाजाकडे असे बोर्ड असतील. 1937 पासून स्थापना, 1967 स्थापना. 3री पिढी चालू आहे, जी आजोबांनी सुरू केलेली दुकान असेल किंवा शोरूम असेल, काय जसं फॅक्टरी. 3री पिढी. कारण धंदा ट्रान्सफर होतो, नोकरी ट्रान्सफर होत नाही. आज मी असो का महाले सर असो का बोंद्रे फॅमिली असो, आज आम्ही लोकांनी जो काही वर्षांपूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी ह्या लोकांनी निर्णय घेतलेला, आज आमची सगळ्यांची मुलं ह्या धंद्यामध्ये कंटिन्यू आहे. त्याचा उत्तम उदाहरण मुरारी महाले. मुरारी. तर माझ्या मते तुमच्या पण घरामध्ये असा मुरारी असेल जो आज लहान असेल, पण भविष्यात तुमचा मुरारी इथं पाहिजे असेल तर मित्रांनो या बॅनरला ऍक्सेप्ट करा. कारण इथे नसताना तो कुठं राहील माहिती रे? शेंद्रिया MIT. हा, लोखंड घास, घरचा घास आणि लोखंड घास. लोखंड घासणं वाईट नाही, पण काही मध्ये एवढं स्किल, गट्स, नॉलेज, पर्सेंटी असतं, त्याचे रिटर्न्स घेता येत नाही. याची शोकांती काय मराठी माणसं. स्वतःमध्ये काय स्किल असतं हे ओळखायला सुद्धा स्वतःमध्ये स्किल पाहिजे. आज भारत देशामध्ये आणि बाहेरच्या देशांमध्ये जर फरक बघितला, आज आम्ही आतापर्यंत मी 25 देशात फिरून आलोय.
मित्रांनो, बाहेरच्या काही देशांमध्ये भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन इज अ लेबर कंट्री. इंडिया इज अ लेबर कंट्री. कारण सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, सगळ्यात जास्त सुशिक्षित बेरोजगार आहे, आणि म्हणून आपल्या देशातील लोक आज बाहेरच्या देशात खूप जात आहेत. नोकऱ्या करायला जातात का मालक बनायला जातं? मालक बनले तिकडे जाऊन नोकरी ना शेवटी. तिकडचे कोणी आले का आपल्याकडे नोकरी मागायला? आपले कुठे कुठे गेले? तुमचे असतील काही नातेवाईक? काय अभिमान असतो, काय इगो असतो त्यांना? दुबईला नोकरीला गेला, USA ला गेला, UK ला गेला, नोकरीला गेला, मालका व्हायला नाही गेला. 90% लोक जे भारतीय गेले नोकर. आज मित्रांनो, भारत देशात मलेशियाचा एक माणूस दाखवा नोकरी मागायला येतो का? सिंगापूरचा, थायलंडचा, दुबईचा, अमेरिकेचा, इंग्लंडचा. जे आपले माजी राष्ट्रपती कैलासवासी डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं की भारत आर्थिक महासत्ता होणार. नोकरीच्या मेंटॅलिटीवर जोपर्यंत भारतीय लोकांची नोकरी मेंटॅलिटी आहे तोपर्यंत भारत कधीच आर्थिक महासत्ता होऊ शकत नाही. ज्या दिवशी बिझनेसमॅनची मेंटॅलिटी येणार त्याच दिवशी भारत आर्थिक महासत्ता होणार. आज मित्रांनो, हा जो बिझनेस आहे, डायरेक्ट इंडस्ट्री, तसं या बॅनरला मार्केटमध्ये कामाची सुरुवात करून झाली 25 वर्ष, मला झाली 20 वर्ष. मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस सुरुवात केली, सर्वसामान्य कुटुंबातून होतो, शिक्षक एक सर्वसामान्यच असतो. त्यावेळेस एक्स्ट्रा इन्कम सोर्स का की माझं घराचं बांधकाम चालू होतं, त्याचा 7,000 EMI होता, तेवढा भरला जाईल तरी चालेल अशा उद्देशाने सुरुवात केली. आज खरोखर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घर, गाडी, बंगला, इन्कम मजबूत आहे, मजबूत चांगल्यापैकी. एवढं सांगतो, माझं शिक्षण आहे ACC DED. पण आज माझं जे इन्कम असेल, जे नाव असेल, जी प्रसिद्ध असेल पूर्ण भारतात, माझ्या बॅक प्रोफाईलला कुठंच मॅच होत नाही. आज ACC DED आणि आज माझं इन्कम, जर मी आज शिक्षक राहिलो असतो तर गुरुजी पगार किती राहिला असता आपला? 1 लाख. चुकत झाली ना, 1 लाख कमी आहे का? परत येऊ का झटकून? 1 लाख राहिला असतं की मजबूत होतं ना तो पण मित्रांनो, आज पण 1 लाख आहे. मागच्या महिन्याचं माझं इन्कम आहे 28,30,000. आज पण 1 लाख आहे ना गुरुजी. फरक एवढाच आहे, गुरुजी घेतात महिन्याला 1 लाख, मी घेतो दिवसाला 1 लाख. हा फरक आहे. नोकरीचा आणि बिझनेसचा हा फरक आहे. पण बिझनेस मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या दिवशी सुरुवात होतो त्या दिवशी वजाबाकी वाटतो. धंदा कुठलाही सुरू करा, वजाबाकी वाटते, इन्व्हेस्टमेंट वाटते, वेस्ट वाटते. मी ज्यावेळी सुरू केला किंवा आज अनेक लोकांना काय वाटतं, होईल का नाही, कंपनी चालेल का नाही. मित्रांनो, 25 वर्षाचा बॅकग्राऊंड आहे. तिथं असतील काही असे त्यांना विश्वास बसत नाही, पण त्यांना 20 वर्षावर विश्वास बसत नाही. हाही एक प्रॉब्लेम आहे. त्यांना मार्केटमध्ये ज्या 20 महिन्यावाले येतात ना त्यांच्यावर विश्वास बसतो. त्या नव्या आहेत ना, ही जुनी आहे म्हातारी, यांना नव्या पाहिजेत कंपनी. आज मित्रांनो, हिची पाळमुळे एवढी मजबूत गेलीत ना खालीपर्यंत, आणि जेवढे पाळमुळे मजबूत आहेत तेवढी वरती वटवृक्ष पण मजबूत आहे. या वटवृक्षाच्या फांद्या आमच्यासारखे सर्व लीडर्स आहेत. 100% आम्ही तुम्हाला 2 गोष्टींची शाश्वती देतो. एक, कंपनीची गॅरंटी. एखादा असेल तिथं कधीपर्यंत, हे माझ्या बी लक्षात आलं होतं, कधीपर्यंत. मलाही 20 वर्षापूर्वी 18 वर्षापूर्वी वाटायचं. त्यावेळेस आपले जे गॉडफादर आहेत, ज्यांना भारतामध्ये मित्रांनो नेटवर्क मार्केटिंग उद्योग सम्राट या नावाने ओळखलं जातं, एकच व्यक्ती नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये ज्यांना नेटवर्क मार्केटिंग सम्राट हा किताब लागू होतो, ते व्यक्ती म्हणजे मिस्टर परविंजय चंदन सर. 18-20 वर्षापूर्वी ज्या स्कोअर कमिटी मीटिंग व्हायची आमची लीडरांची, त्यावेळेस त्यांनी कॉन्फिडन्स दिला होता. एक्झाम्पल मी, किशोरभाई,
आने वाला वक्त साबित रहेगा। आज जिस टेबल पे अपन बैठे हैं, टेबल के उस पार आप बैठे हो, टेबल के इस पार आप बैठे हो, हम बैठे हैं। एक वक्त आएगा कि टेबल के इस पार मेरा बेटा रहेगा और टेबल के उस पार आपका बेटा रहेगा। हे त्यावेळेस भविष्य दिलं होतं 18-20 वर्षापूर्वी, आज साबित आहे। आज कंपनीच्या मालकाचा मुलगाही फील्डवर आहे आणि नेटवर्करची मुलंही फील्डवर आहेत। एवढं भविष्य इथून पुढचं सांगतो मी। 20 वर्षापूर्वी मी असेल, माले सर असेल, गोंद्रे फॅमिली असेल, लोकांना सांगायचे ना आमची मुलं पण हाच बिझनेस करतील, लोक हसायचे हो, त्यांना विश्वास बसायचा नाही। आज सत्य आहे ना। आता इथून पुढचं भविष्य जसं 20 वर्षापूर्वी लोकांना सांगायचं ना मित्रांनो माझी मुले धंद्यात राहतील, लोकांना अविश्वास वाटायचा, आज ते साबित आहे। आज मी तुम्हाला अजून पुढचं 20 वर्षात भविष्य सांगतो, माझे नातू सुद्धा या धंद्यात असतील। तर विचार करा कंपनीचं भविष्य किती पाहिजे। आज इथं तर काही ना स्वतःला गरज हो, पुढची पिढी तर गरज वेगळी आहे। मित्रांनो तुमच्या ज्याही गरजा आणि स्वप्न असतील ते साकार करू शकते, एवढी बॅनमध्ये ताकद आहे। हा धंदा कुणी करावा म्हटलं तर सगळ्यांनी करावा। ह्या धंद्यात काय भेटतं? प्रॉडक्ट भेटतात। जो जॉईनिंग होणार त्याला प्रॉडक्ट भेटणार, जो बिझनेस स्टार्ट करणार त्याला पैसे भेटणार। इथं जॉईनिंग होण्याचे कोणाही पैसे भेटत नाही, समजलं? लाडकी बहिणा योजना हाँ मेहनत करना पडेगा, हराम का रुपया नहीं आएगा। याच्यासारखी मेहनत कुठे नाही, पण याच्यासारखा मान सन्मान इज्जत पण पैसा कुठेच नाही। हीच शाश्वती आहे। तुम्हाला कंपनीची शाश्वती आणि सपोर्टची आम्ही सर्व रँक होल्डर्स तुम्हाला शाश्वती देतो। भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात या बॅनर संदर्भात तुम्हाला कुठेही छोटी मोठी अडचण आली, मदत पाहिजे असेल तर ती शाश्वती आम्ही सर्व लीडर्स तुम्हाला 100% कमिटमेंट करतो। 100%। फक्त डिसिजन घ्या, निर्णय घ्या। या बिझनेसच्या माध्यमातून मी अशा लोकांना सांगतो ज्यांचं काही पूर्व वैभव काही कारणास्तव लयास गेलं असेल भूतकाळात, आणि ते जर भविष्यकाळात रिटर्न आणायचं असेल, वापस आणायचं असेल, अनेक लोक असं भेटतात सर आमचं खूप काही होतो, वडिलांचे असताना, पतीचे असताना, आजोबाचा असताना, आज काहीच नाही, शून्य झालो आम्ही। मी अशा लोकांना सांगतो पुढचे 5-10 वर्ष जर मनापासून हा बिझनेस केला ना मित्रांनो, ते सगळं वैभव जे तुम्ही पाहिलं आहे, जे आजोबाचं ऐकलं आहे, पुढच्या 5-10 वर्षात ते वैभव लक्ष्मी स्वरूपात हे बॅनर आपल्या दारापर्यंत पोहोचेल। कारण पैशाचं महत्व दोनदा कळतं, ते गरिबी असताना आणि पैसा असताना। या दोन्ही गोष्टीतनं मित्रांनो मी गेलो आहे, या दोघीतनं मी गेलो आहे। आज या बिझनेसच्या माध्यमातून मलेशिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, दुबई, फ्रान्स, जर्मनी, कुवेत अशा सगळ्या देशांमध्ये जाऊन आलो। आणि नुसतं एकट्याने गेलो, या हॉलमध्ये सुद्धा काही लोकांना गेले आहेत। किती लोक आहेत जे या बॅनरच्या माध्यमातून विमानात बसले, माझ्या माध्यमातून बघा। जी लोकांना विश्वास असत असेल ही लोक माझ्या माध्यमातून विमानात गेली आहेत। या हॉलमध्ये अशी पण लोक असतील ज्यांना ह्या बॅनरच्या माध्यमातून पैसे येतात। किती लोकांना पैसे आलेले आहेत आता? 1000, 2000, 10,000, 20,000। ज्यांना विश्वास नाही हे हात साक्षी आहे। या हॉलमध्ये असे किती लोक आहेत ज्यांना आपल्या प्रोडक्टमुळे रिझल्ट आले आहेत, टीममध्ये किंवा घरामध्ये। हा रिझल्ट याच्या व्यतिरिक्त काय पुरावा पाहिजे? पुरावा पाहिजे, लाईव्ह दिला मित्रांनो। आता काही म्हणतील यांचेच तर नाही ना नाशिकून आणलेली, अशी बी काही लोड शेडिंग असतात। तर मित्रांनो या धंद्यामध्ये खरंच सांगण्यासारखंच खूप आहे, खोट्याची आवश्यकता पण नाही। पण एक लक्षात ठेवा, सुरुवात वजाबाकीने होणार, त्याचं भागाकार रूपांतर होणार, बेरीजमध्ये रूपांतर होणार, आणि एक दिवस तुमच्या पण आयुष्यात आमच्यासारखा नक्कीच गुणाकार पण होणार, नक्कीच होणार। तर मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे। परवाच्या दिवशी ह्याच हॉलमध्ये एक जबरदस्त प्रोग्राम आपण ऑर्गनाईज केलेला आहे, ओनली डिस्ट्रीब्युटर लोकांसाठी। तसं काही नाही, आजचा जो नवीन गेस्ट असेल तो आज डिस्ट्रीब्युटर बनतो, परवाच्या प्रोग्रामला येऊ शकतो। या हॉलमध्ये परवाच्या दिवशी योगाने संभाजीनगरमध्ये मायलेफील्ड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत मिस्टर अलोकजी पांडे सर परवा ह्या प्रोग्राममध्ये ट्रेनिंग देण्यासाठी येतात। तर जे आमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत
या सर्व डिस्ट्रीब्युटरनी, सर्व टीम आणि सर्व फॅमिलीचं या की व्हाय माय लाईफस्टाईल आणि माय फ्युचर प्लॅनिंग आणि संभाजीनगरमध्ये जो उडान प्रोग्राम होणार आहे त्याचं प्लॅनिंग, त्याचं प्रमोशन असं कॉम्बो प्रोग्राम परवा घेण्यासाठी येत आहे संभाजीनगरमध्ये आपले व्हाईस प्रेसिडेंट साहेब. तर माझं रिक्वेस्ट असेल इथं बसलेल्या सर्व व्यक्ती आणि त्यांची टीम जी आज काही करतो आली नसेल त्यांनी सगळ्यांनी यायचं आहे. तर मित्रांनो, ही ऑपॉर्च्युनिटी माझ्या आयुष्यात आली तर सोनं करायचा मी प्रयत्न केला. तुमच्या पण आयुष्यात येऊ, जसं आज आमच्या सर्व लीडर लोकांच्या, मुख्य दादांच्या आयुष्यात आली ही सुवर्ण संधी आमच्या डिस्ट्रीब्युटर तुमच्या पदरात टाकलेली आहे. इथं तुम्ही आता लक्ष्मी समजा का शनी समजा हे तुमच्यावर आहे. ही लक्ष्मी स्वरूपात तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली आहे. आमचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत हे नवीन आहेत, यांना आणि यांच्या सिनियरला भेटून तुमच्या ज्याही छोट्या मोठ्या शंका असतील त्या निरसन करा आणि आमच्यासोबत या सर्वसाधारण ते असाधारणचा प्रवास हा खड्डजरूर असेल पण एक दिवस नक्की येणार. तुम्ही सुद्धा जाधव फॅमिली बनून या स्टेजवर एनटीसी होऊन येणार. तर जाता जाता साहेब, साहेब जाता जाता 2 मिनिट अच्छा कोपऱ्यात धरा कोपरा थांबा. 1-2 मिनिटाची स्टोरी सांगतो. सुवर्ण संधी काय असते आयुष्यात येते ज्यांनी आज तुमच्यापर्यंत पोहोचवली. त्या स्टोरीनंतर मी आजचा प्रोग्राम एंड करतो. ती स्टोरी कशी येते ना, सुवर्ण संधी दारात येते की नाही, पण काही लोक शंका घेतात कारण जे स्वतःहून आलं त्याच्या शंका घेतात. उदाहरणार्थ काय काय असेल, एखाद्या मुलीचं स्थळ लग्न होत असताना एखाद्या मुलांचं स्वतःहून समोर सांगितलं आम्हाला हुंडा वगैरे काहीच नको, सगळं लग्न पण आम्ही करून घेऊ. शंकाच, काहीतरी प्रॉब्लेम आहे. स्वतःहून आलं ना, घरापर्यंत स्वतःहून जो दूध द्यायला येतो त्याच्यावर शंका, पाणी किती टाकलं, दुधात दूध जास्त आहे का पाणी जास्त आहे. स्वतःहून आला, पाणी किती टाकलं. आणि स्वतःहून गावाच्या बाहेर जातो, पाणी टाकून टाकून घेतो. फरक असतो. तसं आमचे डिस्ट्रीब्युटर तुम्हाला घेऊन आले असतील ना, एखाद्या त्याला टोपर मारला असेल, मी जर झालो तर तुला किती भेटतील. लोग अपने दुख से इतना परेशान नहीं, इतना सारा दूसरे के सुख से परेशान. तरी सुवर्ण संधी आमच्या डिस्ट्रीब्युटर लोकांनी तुमच्यापर्यंत आली. ही सुवर्ण संधी काय आहे त्याच्यावर 2 मिनिटाची स्टोरी सांगतो मित्रांनो. आणि आजचा प्रोग्राम आहे ती स्टोरी अशी आहे, माझ्या काही डिस्ट्रीब्युटर लोकांना ऑलरेडी माहिती आहे पण ज्यांनी आज 30% लोकांनी वरती हात केले, खास करून त्यांच्यासाठी ही मी स्टोरी सांगतोय, ही गोष्ट सांगतोय. एक पाण्याचं तळं असतं, तळ्याभोवती चिंचेची झाडं असतात आणि त्या झाडांवर माकडं बसलेली असतात. एक दिवस काय होतं, आकाशातून आकाशवाणी होते माकडांसाठी की जो कोणी माकड आकाशवाणी संपण्याच्या आत या तळ्यात उडी मारेल तो माकड नाही राहणार, राजकुमार होणार. आकाशवाणी संपली. काही बीएसएनएल असतील त्यासाठी मी रिपीट सांगतो. एक पाण्याचं तळ असतं, तळ्यामध्ये तिची झाडं असतात, झाडावर माकड बसेल, माकडासाठी आकाशातून आकाशवाणी होते की जो कोणी माकड पाण्यात उडी मारेल तो माकड नाही राहणार, तो राजकुमार होणार. आकाशवाणी संपली आणि त्या तलावामध्ये एका माकडाने आतमध्ये उडी मारली. 20 वर्षापूर्वी एका माकडाने उडी मारली, पाण्याच्या आतमध्ये गेला आणि बाहेर आला. पुरा तलाव बघितला तर त्याला कोणीच दिसेना. तर त्याला शंका आली, आपल्याकडनं आकाशवाणी ऐकताना काहीतरी चूक झाली. कारण त्यांनी ज्यावेळेस वरती बघितलं तर सगळे माकड झाडाला लटकलेले. याने उत्सुकतेपोटी त्या माकडांना विचारलं, जे झाडावर लटकलेले होते आणि पाण्यामध्ये कोणीच उडी मारलेली म्हणून याला शंका आली की आपण काहीतरी ऐकताना चूक केली की काय. मग तो माकडांना विचारतो, का रे माकड्यांनो, तुम्हाला नाही, तुम्ही पाण्यात उडी का नाही मारली. तर त्या माकडांमध्ये 1.5 शाणा होता. माकड इथं पण असेल एखादा, त्याला एवढं सगळं रामायण सांगितलं त्याने, असं काही राहत नाही रे, बोलायच्या बात आहे. ताळ्या स्टेटमेंट पाहून घे.
त्याने विचारलं की तुम्ही पाण्यात उडी का नाही मारली? तर त्याच्यातला एक गिरीशानं माकड होता, त्यांनी उत्तर दिलं त्याला, अरे आम्ही पाण्यात उडी मारणारच होतो, पण आम्ही विचार केला. अति विचारी सदा. याने विचारला, असा काय तू विचार केला जो मी नाही केला? लाईफ मध्ये ना काही लोकांना ऑपॉर्च्युनिटी येते, पण जो लाईफ शब्द अक्षर LIFE मधला जो इफ आहे ना, इफ अशापैकी बर्बाद झाले. जर तर परंतु किंतु डोक्यात जंतू. या मागणे त्याला, या राजकुमार त्याला विचारलं की तू असा कोणता विचार केला जो मी नाही केला? तर त्यांनी सांगितलं, अरे आम्ही विचार केला, जर का पाण्यात उडी मारली आणि माकडाचा राजकुमार झाला नाही मग? त्याने त्याला उत्तर दिलं, माकड्यांनो, अरे जर का तुम्ही पाण्यात उडी मारली असती ना, अरे भले तुम्ही माकडाचे राजकुमार नसते झाला, माकड तर राहिले असते ना. समजणे वाले को इशारा कापी. मी तुम्हाला आकाशवाणी करतो की माय नसलेल्या तलावामध्ये उडी मारा. 3 वर्षांतर 5 वर्षांतर एक सांगतो, या बिझनेसच्या माध्यमातून भले तुम्ही आबाद नाही होणार, पण या बिझनेसमध्ये तुम्ही कधी जिंदगीत बर्बाद नाही होणार. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट.